देवा 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 मी आपलं तुका वगीत बडबडलं इतके वर्षा रवान केले का सदा आज सार्थक झाला ए ए ए इकडे बघू नकोस. अरे तिथेच एकटाच काय पुटपुटतोय? फुटफुट ह्या बघून फुटफुटले नाही तर आणखी काय करते ए काय सदा माझा धरला तर ए सदा अरे तुझ्याजवळ काय आहे रे? वस्त्र हो. ते वस्त्र ए सदा हे वस्त्र दे ना रे. हा ते इकडे टाका तुझा ते तुझंच आहे मग? असं म्हणून ते याच्यात गडबड आहे अरे त्यापेक्षा मी गडबडीत आहे. तिया खूप अशी पण ह्याच्यात आधीच गडबड आहे सदा तिथं आले ना तर पोटभर मार देईन. ये ना पुढे पण सदा कशी येऊ रे? ह्या समाजता आणि वरती सांगते तापान ते पोटभर नाही रे बाबा नाही तुला चुकले मारणार नाही. हा असा असा सदा हा इकडे बघू नकोस. हा ए सदा ते भाई असं बोला नको म्हणजे मला कसा तरी जाता मग तुला काही साध्या म्हणू. ए कसं आहे बोल पण माझ्या काटो अंगार काटो बरोबर आता तिथं येऊ का देतोय? जय आणि इकडे बघायलाच काय काय ह्या बरा काय झालं? काय झाला तुका आता मदत कोणी केली हा? मग ये. आणि येऊन पाचसून मारत नाही तसं नव्हे. नाही म्हणते मी काय म्हणते तू इथे काय करतोय? मी कामा गेलो इथे तर नशीब माझं तुझा काय नशीब आलं माझ्या लक्षात. काय तसंच आहेस तू. कसो मला सांग स्नान ग्रहात येत असताना म्हणजे स्नान करण्यासाठी येत असताना तू पाहिलंस ना? मी या सांगले तुका तू पाय धावता रमा सकाळी एकदा नाव आहे मग ए, 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 उठसूट आपली कधी धावतात तू मला सांग. मग ये. समजलं? आम्हा बायकांचं तुला माहित नाही आणि तुझ्यासारखी मी नाही. म्हणजे दिवसातून 3 वेळा स्नान करते. शी आणि काय हा? ठीक ठीक एकदा 8-15 दिवसांत सडसडीत करू मी किती? नुसतं आपला बुडकुल्या पाणी वाचला म्हणा झाला 3 वेळा फुकटा पाणी सरव पण हे घाणेरडंच आहे. मी हम्म. घाणेरडं कोणतं दिसलो हे मला सांग काय एवढ्या दुपारच्या वेळी स्नान करण्याची वेळ आली का माहित आहे? हा? तुझ्यासारखी रिकाम टेकडी नव्हे मी. होय होय सगळा तुझ्याच दिलेली ना हो आश्रमीची लहान मोठी कामं मलाच करावी. होय होय हम्म. आणि तू काय करतोस रे? आम्ही ह्याची कमी त्याच्यामुळे आमची त्याच्या किमती खाया तुमचा कमी काम वेतन जास्ती त्याच्यामुळे आम्ही कोणाच्या ह्याच्यातच ना हे सगळं करू नकोस. पण तेव्हा मात्र पण सांगतो ना त्याचा वाद आडे म्हणा बरोबर आहे, वेतन जरा कमीच आहे. कोणा खायचं दुप्पट आहे ना. खाता नाही शेवटी काम काय नाही थोडं थोडं तरी करू खातोस ना तेवढं तरी
काम कर. तुझ्यासाठी मी नाही, हो. ही सगळी कामं मला करावी का जमत लागतात, नाही? त्यामुळे वेळ नाही. काय काय सांगतोय? बरं का मग जा ना, मी जातोय ना. तोंड फिरवून. तुझं मोठं टोलू. सदा, सदा. एवढीशी प्रेमात हातली, याला चिकटायला. तू आधीच चांगली आहे. काय सांगितलं? असं आवाज दिलाय का माझं कसं तरी जरा मी एकदा सांगते जरा बोलले जरा ताटपणाची. असं म्हणतोस काय रे? अधून मधून कधीतरी अशी हाक येते ना, हे काय हाक नव्यानं वाटते तुला? पण आजचा सगळा नव्यानेच बदलेली आहे. ह्या अजून मधून नाही हे नशीब. मी बघण्याची नाही. वेळ. खरंच. काय काय ह्या माझा नशीबच आहे. काय बघितलं? नाहीतर असा हे पाया पडते रे तुझ्या. ते सगळं विसर. खायचा इकडे. तू खरोखरच जाणून बुजून आला होतास की चुकून? तसलं समजतंय का मला? तसं नव्हे, म्हणजे मी नेहमी. माझ्या कामात येईन. अरे पण मला सांग, मी स्नान करण्यासाठी आले हे तुला कसं कळलं? कोणाला माहिती? मी आता मला सांगलेलं मी दूर आहे. हा? कशाला सांगतो? तर तू सांगितलं नाही मी हुजूर आहे तर मला बाहेर कसं कळलं? सदा बरोबरच बोलता. सदा. हे सदा. मुरडू नको. आधीच हे सदा. बघितलं नाही ना? ना माझ्या मनी ना माझ्या धनी ह्या काय झालं? अरे ते विचारत नाही काय झालं हे. आता तू मेला. आता तू मेला. मरणार. मरायचंय तुला. मरायचं मी नव्हे, तू बघ तुझा. तसं काही सांगू नकोस रे. खरं सांग, मला बघितलं नाहीस ना मला? तेव्हा डोळे दिल्यानंतर बघतले कुठे डोळे ते? मग कुठले कसे माका माहिती होता तुझ्या बाहेर तर येतात. हे सगळं विसर रे. विसर. म्हणजे काय हे कुणी विचारलं तर काय सांगणार रे? सांगतो असा बघले अगो माका औषध वापायची चांगला गुरुदेव आणि ताट चांगला खोटा बोलायचा नाही. पण सगळ्याच गोष्टी खऱ्या बोलायच्या नसतात. असाच करते काय गो? तसं नव्हे रे. तर माझ्या अंगावर वस्त्र नव्हती हे कोणाला सांगणार तर नाहीस ना? सांगणार नाहीस ना रे? जर तुका वाटत असा काय? की मी हे सदा हे कुणाला सांगू नको असा जर तुका वाटत वाटते असा वाटते मनोमनी वाटते रे. तर म्हणजे मी सांगते रे तर ऐका. वाटते. होय मा हो हो हो. बघ तू काय म्हणशील ते ऐकेल. मग तुका जर असं वाटत असा तर आणि तुझ्यावर विश्वास नाही रे. प्रिया माका देव बाया सदा सदा तोंड सापड बोल.
हे बघ पाहतात तर स्वच्छ दृष्टीने पाहायला शिक. काय तुझे डोळे चांगले नाहीत रे. म्हणजे तू तेवढा चांगला आहेस पण तुझे डोळे अगदी वाईट. ती माका जर होतो ते बाहेर नाही आणि मी वाईट कसो ए काय म्हणालीस तू? काय मी आणलो ह्या जर तुका वाटत असत मी कोणाक सांगता का मानली तर तिया माका देव पाया. ए मी काही तशी नाही. आणि मी आता तसं नाही तर तिया विचार करत मी देव आहे म्हणजे काय सांगतो काय तू रोज डाळ भात आणि बटाट्याची भाजी खाऊन कंटाळला. नशीब. काय म्हणालास? अरे तो रोज तुमचं डाळ भात आणि बटाट्याची भाजी खाऊन ना मला कंटाळला. मग काय उपवास? माझ्यासाठी काय उपवास धरायचा आहे. उपास नको उपास हा माका जमायचा. माझ्यासाठी काहीतरी गोड बनायची. एवढंच ना गोड. किती दिवस तरी गोड खाऊची इच्छा आहे. कशी काय काय म्हणणार नाही. काहीतरी बिघडलं असेल. गोड खाऊन बिघडता नाही गोड खाऊच्या आधी बिघडता ना. म्हणजे तुला मनोमनी वाटतंय गोड खावायचं. मणी गाणी मणी चितणी हो ना. नाही ना. हो तर माका माझ्या हाताला गोडीच वेगळी आहे. हो देईन ना देईन. पण ती थोडी थोडीच घाल. हा? एकदम सगळी घालू नको. नाहीतर ती सगळी फुकट जाते. अर्थ नाही मा. हो हो. हा? तू काय म्हणशील ते? काही काळजी करू नको. अहो जा काय सर झाला का तुका माहिती अरे नको नको. म्हणजे इथं काय घडलंय ते फक्त मला माहित. तुला यातलं काही माहित असं अरे पण हे विसरायचं. हा कोणाक सांगूच आहे ना या तुका सांग. होय मा हो हो. काही काळजी करू नको. लक्षात ठेव. हो माझ्या हातचं. याची काय काळजी करू नको. पण नाका गोड घालू काय. हो हो. सोडली एकदा. त्याच्यावर काही विश्वास नाही. आता असं दिसतो तसं नाही. काय राहिलं इथे? तुझा गोड नको काय नको. मग काय? ऐका सोड. तुमचे माका भानगडी नको. तू म्हणशील ते. माका तुझा गोड नको. गोड गोड म्हणायलाच गोडच मी देईन. गोडही नको जास्ती नको. तू ऐका सोड. नको रे. नको रे. अरे पण माझ्या देशनीला आहे ना. नेशनी नाही नेशनीला हो. आपला नेशनीला आपण हाडूचा असला. कळला मामाचा काम आता. अरे पण तू आमचाच आहेस ना. हे तुला कुठे मला तसलं कळतंय. ए पण हे देईन पण कधी माहितीये उदय. उद्या एकटा देऊ का घेतलंय माझ्यापासून. उद्याचा काय संबंध. अरे त्या नावाची व्यक्ती नव्हे. ती उद्या उद्या उद्या. उद्याचे गजाली नको. मग ते काय करतील माझा माका माहिती नाही. कोण? तेच ते उगाच. ऐका का माझा नाही. मग कुणाचं कसे ना पण ते तुझ्याजवळ होय का जगाचा अडू नाही हो. म्हणजे तुझंच ना. अगो गुरुदेवांचा असा ता. मग असं- आजपर्यंत आम्ही फक्त धुलाला आणि घडिया मारले. त्या आणि घेतलं तर घेतलंय नको त्या अरे पण करणार काय? करणार काय. वेळच तशी ना रे. वेळ नको. तुझी वेळ येईल माझी वेळ खराब जातली. हे ऐका सोड. नको रे, कशाला? माका दूध द्यावचा माका सांगला. काय सांगितलं? तू जेव्हा काय सांगितलं तुला? माका सांगला हं. या घेऊन जा आणि 7-8 वेळा तू बरोबर बरोबर. काय करू. कारण तुझ्याकडून एक वेळचं धुणं धुवून धुणं काही स्वच्छ होणार नाही. हो आणि आजपर्यंत घालतं ताकडेचा घालतं म्हणा तुका आधीच सांगलं. असं सांगितलंय ना 7-8 वेळा. हो तू काळजी करू नकोस. 7-8 वेळ
धुण्याची वेळ येणार नाही. मी एकदाच बघ कसं स्वच्छ धुवून देते ते. तुला माहिती नाही होतं काय आता त्यांच्यानी किती सांगल्याने 7-8 वेळा धुवून आहे ते का काहीतरी कारण असू दे. सामान्य तसं नुसतं उळू करशील तर जाणार नाही. त्याच्यासाठी माका सांगल्याने बराच चोळून 7-8 वेळा धुवून सांगा. मग बरं बरं सांगणार रे, बरं सदा मी 7-8 वेळा नाही 8-10 वेळा धुवून देते. हो. हो माझ्यावर विश्वास ठेव. विश्वास पण नको. आता मात्र मागू नकोस. या विश्वास ठेव सांगतो रे, ते विश्वासा मारून टाकतं रे माझ्या. तुला राग माझा आला? पण विश्वास आहे ना. हा. हो, शब्द देतो, हो शब्द जबाबदारी घेतो, ही जबाबदारी माझी. ती पेरू घेऊ वरी. हो 7-8 वेळा म्हणजे 7-8 वेळा धुवून आहे. 10-12 वेळा धुवून देते. हा आणि व्यवस्थित हो स्वच्छ. व्यवस्थित हो व्यवस्थित घडी मारून ठेव होई. हो तू मी म्हणशील इल्यानंतर माका देव आहे, हो. नाही तर लक्षात मी- ठेव. मी- मी- नको मी काठ सदा श्वासे बाबा ते. गावात त्याला सांगितलं नको हा. पाया पडते तिथे. ऐकलंय ना, लक्षात ठेव. व्यवस्थित धुव आहे. होय बा? होय, काय काळजी करू नका. सदा तो सदाशील नुसतं सदा नाही नशीब यातून कशी वाचले हे माझं मला माहीत. पण सांगता यायचं नाही. तो म्हणतो ते सगळंच खोटं मानता येणार नाही. गुरुदेवांचं वस्त्र आहे ना, अर्थात 8 वेळा धुवून द्यायला काय हरकत आहे. तेवढी सेवा त्यांची केल्याचं पुण्य मिळेल ना. पण देवा मला संकटातून गुरुदेवाच्या वस्त्रामुळे वाचले हे माझं नशीब मी समजते देवा, हे माझं नशीब समजते.